प्रति जेजुरी देवस्थान म्हणून खंडेराव मंदिराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार अभोणा येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांच्या 3 दिवसीय यात्रोत्सवानिमित्त नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी रविवारी सकाळी अभोणा ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेत त्यांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी खंडेराव यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना जयश्री पवार यांनी अभोणा येथील श्री खंडेराव महाराज मंदिराचा प्रति जेजुरी देवस्थान म्हणून विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। धार्मिक स्थळ पर्यटन विकासाच्या माध्यमातून अभोण्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्थांचे स्वप्न साकार केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। अभोणा गाव विकासाअंतर्गत प्रस्तावित असलेली विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील। मंदिर परिसराचा विकास, मूलभूत सुविधा तसेच पर्यटन दृष्ट्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासनही यावेळी जयश्री पवार यांनी दिले। या प्रसंगी यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गिरणा वार्ता न्यूजसाठी चेतन हिरे, मुख्य संपादक खुशाल देवरे, अभोणा। चले म्हणा इकडे ये म्हणा तू अशी समोर इथेच आम्हाला Thank you.